नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं मी ओमकार स्वागत करतो। संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपलेली आहे, कारण का काल संध्याकाळी लक्षात घ्या की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत हप्ते वितरणाचा म्हणजेच जानेवारी महिन्याच्या हप्ते वितरणाचा GR पोर्टलवरती प्रसिद्ध झाला। तर याच्या संदर्भातली अपडेट आपण कालच दिलेली आहे। तर आता संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींना जानेवारी महिन्याचा हप्ता कधी मिळणार आणि त्याच्यासोबत ज्या लाडक्या बहिणींना नोव्हेंबर डिसेंबर महिन्यांचा लाभ आला नव्हता त्यांना हप्ते कधी मिळणार, तर या संदर्भात आपण माहिती घेणार आहोत। तर सध्या आज तरी 19 फेब्रुवारी आहे, महाराष्ट्रामध्ये शासकीय सुट्टी आहे, पण लक्षात घ्या की आज दिवसभरामध्ये हप्ते वितरण होण्याची शक्यता कमी आहे। तर सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे GR तर प्रसिद्ध झालेला आहे। आता याच्यानंतर मंत्री आदित्य तटकरे यांची घोषणा होणं बाकी आहे। तर मागच्या महिन्यामध्ये घोषणा न होताच GR न येताच लाभ वितरित झाला होता, पण यावेळी तसं होईल का? पण लक्षात घ्या की सर्वात प्रथम मंत्री आदित्य तटकरे यांची घोषणा होईल आणि त्याच्यानंतरच लाभ वितरित होण्याची शक्यता आहे। त्यामुळे जर या आठवड्यामध्ये हप्ते वितरण होत असेल तर उद्या शुक्रवार आहे, शुक्रवार वर्किंग दिवस आहे, उद्या दिवसभरामध्ये हप्ते वितरण होऊ शकतं आणि अन्यथा लक्षात घ्या शनिवार आहे, शासकीय सुट्टी आहे, त्यामुळे हप्ते वितरण पुढील आठवड्यामध्ये जाण्याची शक्यता आहे। पण लक्षात घ्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जो हप्ते वितरणाची जी प्रोसेस आहे, जोपर्यंत मंत्री आदित्य तटकरे यांची घोषणा होत नाही आहे तोपर्यंत या संदर्भात लक्षात घ्या हप्ते वितरण होणार नाही आहे। पण आता GR तर आलेला आहे, म्हणजेच पुढील काळामध्ये पुढील काही दिवसांमध्ये हप्ते वितरण होणार आहे। तर याच्यामध्ये ज्या लाडक्या बहिणींना नोव्हेंबर डिसेंबर महिन्यांचा लाभ आला नव्हता, ज्या लाडक्या बहिणींची नावं त्रुटी मध्ये होती, अशा सर्वच लाडक्या बहिणींना पात्र झाल्यानंतर म्हणजे ज्या लाडक्या बहिणींची EKYC मध्ये ऑप्शन चुकलेले होते ते त्यांनी करेक्ट केलेले आहे, ते त्या पात्र झालेले आहेत। तर अशा लाडक्या बहिणींना सर्वात प्रथम जानेवारी महिन्याचा हप्ता वितरित होणार आहे अशी माहिती समोर येते आणि त्याच्यानंतरच नोव्हेंबर डिसेंबर महिन्याच्या हप्ते वितरणाची जी प्रोसेस आहे ती सुरू होणार आहे। तर याच्यामध्ये लगेचच नोव्हेंबर डिसेंबर महिन्याचा हप्ता वितरित होतोय का यामध्ये देखील शंका आहे, कारण का जोपर्यंत हप्ते वितरणाची प्रोसेस सुरू होत नाही आहे तोपर्यंत कन्फर्म अपडेट या संदर्भात सांगता येणार नाही आहे। पण एवढं मात्र नक्की आहे की संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींना सर्वप्रथम जानेवारी महिन्याचा 1500 रुपयांचा लाभ वितरित होईल आणि त्याच्यानंतर ज्या लाडक्या बहिणींची EKYC चुकीमुळे नोव्हेंबर डिसेंबर महिन्यांचा लाभ आला नव्हता अशा लाडक्या बहिणींचा निर्णय होणार आहे। पण हे लक्षात घ्या शासनावरतीच डिपेंड आहे, शासकीय मान्यता मिळालेली आहे, केवळ वित्त विभागाची परमिशन बाकी आहे आणि त्याच्यानंतर DBT ॲक्टिव्ह होईल आणि संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना मोठी जी प्रतीक्षा होती ती त्यांची आता संपणार आहे। म्हणजे जानेवारी महिन्याचा हप्ता नोव्हेंबर डिसेंबर महिन्याच्या हप्ते वितरणाची प्रोसेस सुरू होणार आहे। तर अशा प्रकारची ही आनंदाची बातमी आहे। तर आता ही प्रोसेस कोणत्याही वेळी सुरू होऊ शकते, सुट्ट्यांचे दिवस वगळता। तर या संदर्भात आपण माहिती घेतच आहोत। हप्ते वितरणाची प्रोसेस सुरू झाल्यानंतर संपूर्ण माहिती आपण आपल्या चॅनलवरती देणार आहोत। तर अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींपर्यंत नक्की शेअर करा। योजनांसंदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा।